8. आशा निराशा. विच्छामुळेच खरं म्हणजे माझी आशाबाईंशी ओळख झाली. त्यांना विच्छा इतकं आवडलं होतं की त्या नेहमी विच्छाच्या प्रयोगाला येऊ लागल्या आणि त्यातूनच आमचा परिचय दाट होत गेला. मी त्यावेळी कुणीच नव्हतो. आता ऐकून आश्चर्य वाटेल की त्यावेळी मी आणि आशाबाई लग्न करायला निघालो होतो. आशाबाईंनीच माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला होता. विच्छामुळे आमच्यात घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. प्रयोग नसला की सकाळी 9-9:30 वाजता आशाबाई गाडी घेऊन माझ्याकडे यायच्या आणि मला आपल्याबरोबर घेऊन जायच्या. त्यावेळी मी कुणाला सांगितलं असतं की मी आशाबाईंकडे जातो आणि आमचं एवढं प्रेम प्रकरण आहे तर ते कुणाला खरंही वाटलं नसतं. उलट लोकांनी मला वेड्यात काढलं असतं. कारण आशाबाई प्रसिद्ध गायिका तर मी एक सामान्य लोकनाट्य कलाकार होतो. त्यामुळे आशाबाईंसारखी नामी व्यक्ती, सुप्रसिद्ध गायिका आपल्यावर भाळली आहे, त्या आपल्याला सगळीकडे बरोबर घेऊन जातात, या भावनेनेच मी हुरळून गेलो होतो. आमच्या संबंधांमध्ये निदान माझ्याकडून तरी भावनिक गुंतवणूक कमीच होती. खरेदी व हॉटेलिंग हे त्यांचे मोठे शौक. दिवसभर काही ना काही खरेदी करायची आणि हॉटेलमध्ये जाऊन खायचं, हाच बहुतेक आमचा दिवसभरचा कार्यक्रम असायचा. हॉटेलमध्ये गेलं की बाई मोठ्याने ओरडायच्या, बेरा, की हॉटेलमधल्या ज्या व्यक्तींनी त्यांना बघितलं नसेल त्यांचंही लक्ष आशाबाईंकडे वेधलं जायचं. सर्वांनी आपल्याकडे पाहावं म्हणून कदाचित त्या वेटरला अशी मोठ्याने हाक मारत असाव्यात. हॉटेलमध्ये गेलं की आशाबाई भरपूर पदार्थ मागवायच्या आणि हॉटेलातून बाहेर पडताना वेटरला 100 रुपये टिप द्यायच्या. त्यांच्यामुळेच मग मुंबईतल्या बऱ्याचशा हॉटेलांची मला माहिती झाली. आशाबाईंचं रेकॉर्डिंग असलं की ते संपेपर्यंत स्टुडिओत मला नुसतं बसून राहायला लागायचं. पण माझा नाईलाज असायचा, कारण मी गेलो नाही तर त्यांना पटकन राग यायचा. आशाबाईंबरोबर मी मुंबईतील सगळे स्टुडिओ पालथे घातलेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील जी माणसं स्टुडिओत यायची ती मला बसलेला बघितलं की आपापसात कुजबुजायची. ये देखो, आशाबाई का आदमी. कुणीही असंच म्हणणार ना, कारण नेहमी आशाबाईंबरोबर त्यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळी मी जायचोच. मग तिथे येणाऱ्या मोठ्या मोठ्या लोकांशी आशाबाई माझी ओळख करून द्यायच्या. एकदा त्या मला अमीन सयानीकडे घेऊन गेल्या. ये दादा कौन के हैं, इनका प्रोग्राम आप एक बार देखिए, हंस हंस के आपके पेट में दर्द हो जाएगा. आशाबाईंनी माझी तारीफ करत म्हटलं, अच्छा अच्छा. अमीन सयानी. आता सयानीला विच्छासारख्या मराठी लोकनाट्यात काय रस असणार. आशाबाईंनी हिंदीतील मोठमोठ्या लोकांशी माझी ओळख करून दिली की बावरून मी आपला मामासारखा नुसता बसून राहायचो. आशाबाईंच्या घरी गेलो तरी तिथेही मला नुसता वेळ काढायला लागायचा. एकदा मी आशाबाईंच्या घरी गेलो असताना ओ.पी. नय्यर खूप पिऊन त्यांच्या घरी आले होते आणि त्यांनी बरंच भांडण केलं होतं. असाच एकदा आशाबाईंकडे गेलो असताना जेवण झाल्यावर बाईंनी मला एक चॉकलेट खायला दिलं. बराच वेळ मी ते चघळत राहिलो. आता किती वेळ चघळायचं, मलाच कंटाळा आला म्हणून मी ते दाताने फोडलं तर आतमधून पाण्यासारखं काहीतरी निघालं आणि दारूचा दर्प आला. त्या वासाने मला मळमळायला लागलं. काय होतंय हे बाईंना सांगणंही बरं वाटेना. तरी माझा चेहरा बघून आशाबाईंनी मला विचारलंच, काय झालं? या चॉकलेटमध्ये दारू होती का? मग आमची मुलं हेच खातात, त्यात खराब काय? पण मला चालत नाही, मी म्हटलं. काही वेळाने मला 2-3 उलट्या झाल्या. शेवटी आशाबाई स्वतः मला घरी पोहोचवायला आल्या आणि त्यांनी कुठल्या तरी औषधाच्या 2 गोळ्याही दिल्या. ह्या गोळ्या घ्या, म्हणजे काही होणार नाही. तुम्हाला दारूचा तिटकारा आहे म्हणून त्रास झाला. नंतर कितीतरी वेळ माझ्या नाकातोंडातून दारूचा उग्र दर्प येत होता. एकदा आशाबाई मला बाहेर घेऊन जाण्यासाठी माझ्या घरी आल्या. त्यावेळी माझी वहिनी गावाहून मुंबईला आली होती. आशाबाईंना बघितल्यावर वहिनींनी उत्सुकतेनं मला विचारलं, या बाई कोण? आशा भोसले. काय काम काय करतात? चायला,
मी एकदम गारच पडलो. वहिनींना आशा भोसले कोण हे माहीत नव्हतं. मी म्हटलं, अगं ह्या गातात. अर्थात आशाबाईंनी वहिनीचं बोलणं फारसं मनाला लावून घेतलं नाही. आशाबाईंच्या घरी गेलो की नेहमी एक वैतागवाणा प्रकार व्हायचा. आशाबाईंचं व लताबाईंचं फारसं सख्य नसल्यामुळे लताबाई मुद्दाम मला बोलावून घ्यायच्या. त्यांचं बोलावणं आलं की आशाबाई सांगायच्या, जायचं नाही. दीदी बोलवतात म्हटलं जायचं नाही कसं? बरं जा, पण जास्त वेळ बसू नका. आशाबाई बजावायच्या. मी आपला लाजत बुजत लताबाईंकडे जायचो. ही एवढी गगनाला भिडणारी माणसं, त्यांच्यात कुठे आपण जाऊन बसायचं? त्यामुळे प्रत्येक वेळी मी बावचळून जायचो. मग लताबाई म्हणायच्या, बसा तरी दादा. तरी मी उभाच राहायचो. अहो बसा की. नाही, मला मला लवकर जायचंय. माझं लक्ष सारखं घड्याळाकडे असायचं, कारण जास्त थांबू नका असं आशाबाईंनी बजावलेलं असायचं ना. काय बोलत होती आशा? खरं सांगा हं? मला काही गरज नाही. समजा ती काही बोलली असली तरी पण तिला वाईट सवय आहे. मी हे केलं, मी ते केलं असं सांगायची. असे काही आशाबाई बोलत नाहीत कधी. मी असलं काहीतरी थातूरमातूर बोलून चहा पिऊन सटकायचो. मग आशाबाई विचारायच्या, दीदी काय बोलत होती? काही नाही, विचारत होत्या काय करताय सध्या. आशाबाईंचं व लताबाईंचं फारसं सख्य नाही हे त्या बाहेरच्या माणसांना कधीही जाणवू देत नाहीत. पण आपण कधी इकडचं तिकडे बोलायचं नाही हे मी पक्क ध्यानात ठेवलं होतं. कारण संध्याकाळी त्या दोघी एकमेकींना दिवसभरात त्यांच्याकडे आलेली माणसं काय काय बोलत होती हे सांगत बसायच्या. मंगेशकर भगिनी एकत्र बसल्या की फक्त कुणाची तरी टिंगल टवाळी करणार. दुसरा कुठलाही विषय त्यांच्या बोलण्यात नसायचा. कुणी म्हणेल की लताबाई व आशाबाई दिल्लीच्या राजकारणावर बोलत होत्या, तर ते कालत्रयी शक्य नाही. मला तर नेहमी वाटायचं की ह्या आपल्यासमोर लोकांबद्दल इतकं वाईट बोलतात, तर आपल्या पाठी आपली निंदा नक्कीच करत असतील. म्हणून मी फक्त ऐकायचं काम करायचो. त्यामुळे तिथं फार दिवस टिकलेला मीच एक माणूस. माझ्या इतकं मंगेशकर कुटुंबाला दुसरं कोणी ओळखत नसावं अशी माझी कल्पना आहे. या परिवाराचं कोणाबद्दलही चांगलं मत नाही. स्वतःबद्दल तरी चांगलं मत आहे की नाही कोण जाणे. यांच्या सान्निध्यात जे येतील त्यांना ते 25 फूट सुद्धा पुढे जाऊ देत नाहीत. लताबाईंनी तर कधी कुणाला चांगलं म्हटलेलं मला तरी आठवत नाही. बाबांना सुद्धा त्या वाईट म्हणायच्या, पण मी ते कधी बाबांना जाऊन सांगितलं नाही. लताबाईंचा गळा अप्रतिम, त्याबद्दल आपण काही वाईट बोलूच शकत नाही. पण त्यांच्याकडून एखादं गाणं गाऊन घ्यावं असं मला कधीही वाटलं नाही. कदाचित त्यांचा स्वभाव मला माहीत असल्यामुळे त्यांना कधी विचारावं असं मला वाटलं नसावं. त्यांनी एकदा कुणाला तरी म्हटलंही होतं, प्रत्येक निर्माता मी एखादं गाणं त्याच्याकडे गावं म्हणून मला विचारतोय, पण दादा कोंडकेने मला कधीही विचारलं नाही माझ्याकडे गाता का म्हणून. काहीही असो, पण लताबाई जेवण फार चांगलं बनवतात. त्या मच्छी बांगडा फार छान बनवतात आणि तळतातही चांगली. गाजर का हलवा तर मला वाटतं लताबाईंमुळेच हिंदी सिनेमात आला असावा. एकदा त्यांच्या घरी गेलो असताना त्यांनी गाजराचा हलवा खायला दिला. हलवा कसा झालाय? खरं सांगायचं हं? लताबाईंनी विचारलं. मी म्हटलं, बाई, मला खरं सांगायचं म्हणजे कळत नाहीये की तुमचा आवाज गोड आहे की हलवा गोड. एकतर हा असा गाजराचा हलवा तुम्ही खात असल्यामुळे तुमचा आवाज गोड झाला असावा, किंवा हलवा करताना तुम्ही गात असल्यामुळे तो गोड होत असावा. मग लताबाई खुश झाल्या. त्यांनी विचारलं, अजून घ्या हलवा. एक दिवस लताबाईंनी माझी चांगलीच गंमत केली. जयप्रभा स्टुडिओमध्ये मी शूटिंग करत असताना लताबाई तिथे बाबांना भेटायला आल्या होत्या. गप्पांच्या ओघात त्या मला म्हणाल्या, बाबा, तुमच्या नेमबाजीची खूप तारीफ करत होते. तुमचा नेम चांगला आहे म्हणे. जरा तुमची 22 पॉइंटची एअरगन घेऊन तर या. मी लगेच माझी एअरगन व गाडीतून तेलाचा छोटा रिकामा डबा घेऊन आलो. लताबाईंना मी एअरगन कशी चालवायची ते सांगत होतो.
म्हटलं, हा स्कोप आहे, त्याला अधिकचं चिन्ह असतं. हा स्कोप अजिबात हलवायचा नाही, नाहीतर नेम बरोबर लागत नाही. गन मध्ये 5 गोळ्या असतात. फायर केलं की पुन्हा अशी कळी फिरवायची. अशी सर्व माहिती मी लताबाईंना दिली आणि बाबा बसायचे तिथल्या परिसरातल्या एका झाडाजवळ मी डबा ठेवला. आयला, बाई एवढी नाटकी की अगदी नवख्यासारखं वागत होती. अर्धा तास लताबाईंनी बंदूक कशी चालवायची ते माझ्याकडून ऐकून घेतलं. लताबाईंनी एअरगन चालवायच्या आधी मी त्यांना म्हटलं, तुम्ही असं करा, खाली कठडा आहे ना, त्याच्यावर हात ठेवा, म्हणजे हात हलणार नाही. लताबाईंनी बार मारला आणि ठपकन समोरच्या डब्याला भोग पडलं. मला वाटलं पहिलीच वेळ असल्यामुळे कदाचित चुकून त्यांचा नेम लागला असावा. मी म्हटलं, वाह, व्हेरी गुड. अजून मारून बघू का? लताबाईंनी विचारलं. पण हलू नका जरा, हा. असं म्हणत मी ते डबडं नीट ठेवायला गेलो. तेवढ्यात थांबा असं म्हणत लताबाईंनी ठकाठक 5 गोळ्या मारल्या. त्या 5ही गोळ्या डब्याला लागल्या. मग लताबाई मला म्हणाल्या, आता तुम्ही घ्या. पण मी कशाला मारतोय बंदूक? लताबाईंची ती नेमबाजी बघून मी एकदम चकितच झालो होतो. त्यामुळे आता मी चुकणार यात शंकाच नव्हती. म्हणून मी त्यांना म्हटलं, मी नाही मारत, तुम्हीच मारा. मी परत गोळ्या भरल्या बंदुकीत. मग लताबाईंनी आरसा मागवला आणि खांद्यावर बंदूक ठेवून आरशात बघत त्यांनी ठकाठक पाठीमागे ठेवलेला डबा उडवायला सुरुवात केली. आरशात बघून मारणं म्हणजे महाकठीण. केवढी प्रॅक्टिस केली असेल त्यांनी, पण मला अजिबात तसं दाखवलं नव्हतं. आशाबाई बाकी कितीही हेकट असल्या तरी कलाकारांचं कौतुक करावं तर त्यांनीच. विच्छाच्या सर्व कलाकारांना त्यांनी 2-3 वेळा सोन्याच्या अंगठ्या दिल्या होत्या. माझा वाढदिवस सुद्धा त्या दणकून साजरा करायच्या. कुणीही माणूस त्यांच्या सान्निध्यात आला की त्याला त्या कपडे, घड्याळ, दागिने द्यायच्या. मात्र मग त्याला बाईंबरोबर सतत फिरायला लागायचं. आशाबाईंना रडायचं फार वेड होतं. त्यांनी रडायचं आणि समोरच्याने त्यांची समजूत काढायची, हा प्रकार त्यांना फार आवडत असावा. 2-1 दिवस गेले की त्या कुठल्या ना कुठल्या कारणावरून रडणारच. मी त्यांना डोळे पुसायला रुमाल दिला की रडतानाही त्यांना बरोबर कळायचं की डोळे पुसायला दिलेला रुमाल स्वच्छ नाहीये. माझा रुमाल कधीच स्वच्छ, धुतलेला, घडी घातलेला नसायचा. त्यामुळे आशाबाई मला डझनभर रुमाल आणून द्यायच्या. सेंट वगैरे लावून ते रुमाल त्यांच्या घरी एका पेटीत भरून ठेवलेले असायचे. प्रत्येक वेळी डोळे पुसायला मग मी त्यातला एक रुमाल घ्यायचो. एकदा आशाबाईंनी मला विचारलं, देवा शपथ खरं सांगा, तुम्हाला लताबाईंचा आवाज आवडतो की माझा? काही विचारताना देवाची किंवा स्वतःच्या गळ्याची शपथ घालायची त्यांना सवय होती. देवाची शपथ घातल्यावर खोटं कसं बोलायचं? मी म्हटलं, लताबाईंचा आवाज मला आवडतो. बाप रे! आशाबाई एकदम रडायला लागल्या. मला कळेच ना कसं समजवायचं त्यांना. आशाबाईंना पटकन राग यायचा. एकदा मला विच्छाच्या दौऱ्यासाठी बाहेरगावी जायचं होतं. मी त्यांना म्हटलं, परवापासून माझा विच्छाचा दौरा आहे. जायचं नाही, आशाबाई म्हणाल्या. आता प्रोग्राम घेतल्यावर जायचं नाही कसं? जायचं नाही म्हणजे नाही. महिन्याला दौऱ्याच्या प्रयोगातून किती पैसे मिळतात? 15-20 हजार शिल्लक राहतात. मी म्हटलं, विच्छाचे प्रयोग मी महिनाभर करायचो ना. मग ते कॅन्सल करा, ते पैसे मी देते. लोकांना मी शब्द दिलाय हो, ते लोक वाट बघत असतील. आमचं अगदी नॉर्मल संभाषण चालू होतं. नाही जायचं, माझ्यावर प्रेम आहे की नाही तुमचं? कार्यक्रम रद्द करा, आशाबाई चिडून म्हणाल्या. माझं नाव बदनाम होईल अशाने. नुसतं पैशांचं काय? समजा मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही किती पैसे घेता, चला मी तेवढे तुम्हाला पैसे देतो, पण गायचं नाही, तर ते चालेल का? माझं हे बोलणं फार लागलं त्यांना. मला सांगता गायचं नाही? निघून जा इथून, मला तुमचं तोंड पाहायचं नाही, आशाबाई म्हणाल्या. मी निमूटपणे निघून गेलो आणि नंतर विच्छाच्या दौऱ्यावरही गेलो. परत आलो
तेव्हा बाई नॉर्मल झाल्या होत्या. ज्यावेळी बाईंनी माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला त्यावेळी मी याविषयी बाबांचं मत विचारण्यासाठी कोल्हापूरला गेलो. सोबत आशाबाई होत्याच. लग्नासाठी आशाबाईंच्या 2 अटी होत्या. एक म्हणजे लग्न झालं हे जाहीर करायचं नाही आणि दुसरं म्हणजे लग्न झाल्यावरही त्या भोसलेच नाव लावणार, कोंडके लावणार नाहीत. मी नायगाव सोडून त्यांच्या एखाद्या फ्लॅटवर जाऊन राहावं अशी त्यांची इच्छा होती. बाईंनीच लग्नाविषयी बाबांना सांगितल्यावर बाबांनी मला एकट्याला बोलवलं आणि ते म्हणाले, अजिबात या लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही. तुम्हाला कार्यक्रम आहेत, त्यांना मुलंबाळं आहेत, त्यांच्या घरी तुम्हाला गड्याचं काम करावं लागेल. बाबांना मी गुरु मानत होतो. ते चुकीचा सल्ला देणार नाहीत यावर माझा विश्वास होता. विचार केल्यावर मला त्यांचं म्हणणं पटलंही. त्यामुळे मी आशाबाईंशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. माझा निर्णय आशाबाईंना सांगितल्यावर त्या खूप चिडल्या. पण त्यानंतरही माझं त्यांच्याकडे जाणं येणं सुरू होतंच. मी लग्नाला नाही म्हटलं तरी जाऊन जाऊन कुठे जाणार असं बाईंना वाटायचं. 4-5 वर्ष तरी आमच्या प्रेमाचा गोंधळ चालला होता. सोंगाड्यानंतर संबंध हळूहळू कमीच झाले. नंतर मीच केव्हा तरी जायचं बंद केलं. पण आमचे व्यावसायिक संबंध मात्र चांगले राहिले. आंधळा मारतो डोळा, ह्योच नवरा पाहिजे वगैरे माझ्या चित्रपटांसाठी आशाबाई गायल्या आहेत. त्यानंतर R.D. बर्मनशी जेव्हा त्यांचं प्रेम जमलं त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं, तुम्ही लग्न करू नका याच्याशी. तुम्ही ऐकलत ना बाबांचं? तो नाही ऐकणार. त्यानंतर त्यांनी R.D. बर्मनशी लग्न केलं होतं. पण अजूनही आशाबाई बॉम्बे लॅबमध्ये किंवा अन्य ठिकाणी कधीतरी भेटल्या की विचारतात, काय आठवतं का पूर्वीचं? आता कीव करावीशी वाटते. मी मात्र एवढंच विचारतो, काय, कशा आहात? तब्येत कशी आहे? बस आता आपलं देणं घेणं काहीच नाही.